नमस्कार मित्रांनो, सर्व महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या व महिला भगिनींच्या आनंदात भर टाकणारी अशी योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अशी महाराष्ट्रात सुरू झालेली आहे। तरी ह्या कागदपत्रांची पूर्तता कशी करावी, त्याच्यानंतर यांना कोणती कोणती कागदपत्रे लागतात, अर्ज कुठे भरायचा, हे सर्व आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। व हा व्हिडिओ थोडा घाईघाईने बनवण्याचं कारण असं की मी एक सेतू केंद्र चालक आहे व आता आपल्यासोबत आहेत शिल्पा मॅडम, ह्या अंगणवाडी सेविका आहेत। यांचा सुद्धा इथे व्हिडिओ घेण्याचं एवढंच कारण की ह्या सुद्धा आपल्याला व्यवस्थित मार्गदर्शन करतील व आपल्या सर्व शंकांचे निरसन करतील। जेव्हा लोकांना या योजनेबद्दल माहिती मिळाली तेव्हा लोकांचे खूप फोन सुरू झाले व लोकांना माहिती, एवढ्या लोकांना प्रत्यक्ष एका व्यक्तीला माहिती देणे कठीण होत असल्यामुळे मला हा व्हिडिओ बनवावा लागत आहे। व प्रत्यक्ष हा व्हिडिओ सर्वांनी बघितल्यानंतर लोकांच्या कमीत कमी 70-75% शंका तरी दूर होतील, कारण हा व्हिडिओ आम्ही थोडा घाईत बनवत आहोत। आणि आणखी जर काही शंका असल्या कोणाच्या तर आपल्या या व्हिडिओमध्ये कमेंट करून विचारू शकतात, आपण त्याच्यावर आणखी एखादा व्हिडिओ तयार करू। तर नमस्कार मॅडम। नमस्कार। आपला परिचय द्या। मी अंगणवाडी सेविका शिल्पा सोपान जोहरी, कोथाडी केंद्र क्रमांक 1, प्रकल्प मोताळा। आता आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेविषयी माहिती घेणार आहोत। तर 1 तारखेपासून हे पोर्टल सुरू होणार आहे आणि त्यासाठी जे कागदपत्र लागणार आहेत तर ते आहे महत्त्वाचे कागदपत्र जे आधी आपल्याला काढून ठेवायचे आहे, ते आहे उत्पन्नाचा दाखला आणि डोमिसाइल सर्टिफिकेट। त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतील ते काढण्यासाठी त्याची माहिती आपल्याला सर देतील। तर मित्रांनो, डोमिसाइल सर्टिफिकेटसाठी काय लागत असते, टीसी म्हणजे विद्यार्थ्याची शाळा सोडण्याचा दाखला। तर आता त्या महिलेला शाळा सोडण्याचा दाखला हा लागेल तिचा तिकडचा, कारण तिच्या वडिलाचं नाव त्यावर असेल। इकडे राशन कार्डमध्ये नाव आलेलं आहे किंवा आधार कार्डवर नाव आलेलं आहे। तर आधार, राशन व टीसी हे झाले 3 पुरावे। त्याच्यानंतर एक विवाहाचं प्रमाणपत्र लागेल, कारण की दोन्हीकडचं नाव वेगळं असेल, टीसीवरचं व राशन कार्डवरचं, त्याच्यामुळे आपल्याला तो एक पुरावा लागेल। किंवा मॅरेज सर्टिफिकेट म्हणतो आपण त्याला, ते एक सर्टिफिकेट लागेल। आणि ते जर सर्टिफिकेट उपलब्ध नसेल तर 100च्या स्टॅम्पवर आपल्याला प्रतिज्ञापत्र लागेल। त्या दोन्ही नावातील म्हणजे दोन्ही नावाची व्यक्ती एक असल्याबद्दलचं असं एक प्रमाणपत्र लागेल आपल्याला, प्रतिज्ञापत्र लागेल 100 रुपयाच्या स्टॅम्पवर। म्हणजे टीसी, राशन कार्ड, आधार कार्ड व 100 रुपयाच्या स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्र किंवा मॅरेज सर्टिफिकेट, असे 4 कागद आपल्याला लागतील डोमिसाइल सर्टिफिकेटसाठी। त्याच्यानंतर डोमिसाइलचा अर्थ होतो वय, राष्ट्रीयत्व व अधिवास। म्हणजे तुम्ही तुमचा जन्म कुठे झाला, तुमचं वय काय व तुमचा अधिवास, तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात का, असं त्याचा अर्थ होतो, म्हणजे त्याला डोमिसाइल म्हणतात। आणि उत्पन्नाचा दाखला, तर उत्पन्नाच्या दाखल्यासाठी तलाठी यांचा उत्पन्नाचा अहवाल असतो 1 वर्षाचा, तर तलाठीचा उत्पन्नाचा दाखला घ्यायचा आणि त्याला सुद्धा राशन कार्ड व आधार कार्ड जोडल्यानंतर त्याच्यावरून तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला निघतो। म्हणजे हे असे 2 कागदपत्र आपण सेतूमध्ये जाऊन तयार करू शकता। तर उत्पन्नाचा दाखला व डोमिसाइल हे 2 याच्यासाठी मेन कागदपत्र आहेत। त्याच्यानंतर विवाह नोंदणीचं एक प्रमाणपत्र, म्हणजे ते एक झालं, मॅरेज सर्टिफिकेट ज्याला म्हणतात ते, राशन कार्ड, आधार कार्ड, त्याच्यानंतर बँक पासबुक, इतके कागदपत्र, तसेच 2 फोटो, एवढ्या कागदपत्रामध्ये लाडकी बहीण योजनेचा आपण अर्ज भरू शकतो। असं म्हणजे प्राथमिक माहिती आहे, कारण अजून मी पोर्टल बघितलेलं नाही कसं आहे, पण जे काही समजा आम्हाला माहिती मिळाली त्याच्यावरून आम्ही हे बोलत आहोत। तर आणखी जर काही व्हिडिओमध्ये पोर्टलवर अर्ज भरताना जर काही समजा आपल्याला कागदपत्राची पूर्तता करायची असेल तर आणखी एक व्हिडिओ नक्की तातडीने बनवण्यात येईल। तर मॅडम, आणखी या योजनेबद्दल काही विशेष माहिती कशी? तसेच महिला जर घटस्फोटित असतील किंवा विधवा असतील तर त्यांचे घटस्फोटित असल्याचे प्रमाणपत्र, विधवा असल्याचं प्रमाणपत्र त्यांनी सादर करावं, म्हणजे त्यांना फायदा मिळेल त्या गोष्टीचा। तर या योजनेची मुख्य गोष्ट अशी की या योजनेचा फायदा काय, तर या योजनेमध्ये महिलांना 1500 रुपये मासिक महिना चालू होणार आहे। असा या योजनेचा उद्देश आहे की महिलांना थोडेसे सक्षम बनवण्यासाठी 1500 रुपये दरमहा शासनाने देण्याचे ठरविले आहे। लाडकी बहीण या योजनेअंतर्गत दर महिन्याला 1500 रुपयाचा लाभ सर्व महिलांना 21 वर्ष वयोगट ते 60 वर्ष वयोगटातील महिलांना हा लाभ मिळणार आहे। तर ही एक प्राथमिक माहिती आहे। आणखी या योजनेबद्दल मॅडम आपण काय सांगू शकता? या योजनेअंतर्गत माहिती मिळाल्यानंतर महिलांमध्ये खूप उत्साहाचं वातावरण आहे। त्यांना दर महिन्याला 1500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये येणार आहे।
त्या पैशांमधून म्हणजे त्यांचा खूप फायदा होणार आहे. स्वतःच्या गरजा भागू शकतात, स्वतःच्या गरजा भागू शकतात किंवा व्यवसायात लावू शकतात. त्यांची प्रगती त्याच्यामधून एक प्रकारे म्हणजे अडीअडचणीच्या वेळेस आपल्याला त्या महिलांना त्या पैशाची मदत होऊ शकते. म्हणजे महिला सक्षमीकरण होण्यास त्याचा फायदा होणार आहे. महिला सक्षमीकरण होण्यास फायदा होईल. तसेच जर बचत करता आली तर त्यातून एखादा उद्योगही उभा राहू शकतो महिलांसाठी. पण अडचणीच्या काळामध्ये त्या महिलांना 1500 रुपयाची मदत ही खूप मोठी मदत आहे. ज्यावेळेस माणसाच्या जवळ पैसे नसतात त्यावेळेस 1 रुपयाची 10 रुपयाची किंमत माणसाला कळते. तर 1500 रुपये मदत या शासनाने सुरू करण्याची घोषणा केल्यामुळे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही नक्कीच यशस्वी ठरणारी योजना आहे मित्रांनो. तर सर्व माता भगिनींनी, महिलांनी सर्वांनी याचा लाभ घ्यावा व शांततेने गोंधळून न जाता कागदपत्रांची पूर्तता करावी. सेतू केंद्रावर जाऊन भेटावे किंवा अंगणवाडी सेविकांना भेटावे, त्या सविस्तर मार्गदर्शन करतील. तसेच हा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला मार्गदर्शक ठरेल. व काही अडचणी असल्यास व्हिडिओमध्ये कमेंट करा, याच्यावर आणखी एखादा व्हिडिओ बनवला जाऊ शकतो. एवढे बोलून मला असं वाटतं या योजनेबद्दलची माहिती आता आपल्याकडे या मॅडम आल्या, त्यांनी सुद्धा माहिती दिली. त्यांचे सुद्धा मी शेतकरी पांडुरंग या चॅनलच्या वतीने आभार मानतो. धन्यवाद मॅडम. आपण आल्यामुळे महिलांना आपलं मार्गदर्शन निश्चितच मोलाचं ठरेल असं मला वाटते. धन्यवाद.